मंडळी, आपण आज आलोय वारीला. जय हरी माऊली रामकृष्ण हरी. गाडी ऍक्सिडेंट. अर्धवून सगळ्या जागेवर पोलिसांची मदत आहे की ट्रॅफिक होऊ नये. पोलिसवाले घाटामध्ये भरपूर पोलिसवाले थांबलेले आहेत. त्यामुळे सगळे लपड झाले. आता सगळ्यांची ट्रॅफिक तोंडावर पडणार आहे. पार्किंग मध्ये आम्ही पार्किंगसाठी विचार करतोय की पंपामध्ये थांबलोय. पंपामध्ये पार्किंग लावायला दिली का दिला परवाना. आम्ही आत्ता पोहोचलोय सासवड मध्ये. डायरेक्टली आम्हाला खडीमशीन चौकात भरपूर ट्रॅफिक लागली होते. आम्ही 4 जण आलेलो. आता मागं बघायला गेलं तर तुम्हाला भरपूर ट्रॅफिक आहे आणि आम्हाला भारत पेट्रोल पंप जो आहे त्यांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला. त्याच्यामुळे आमची गाडी इथं लागून शकली. चला बघू आता पुढं कसा जातोय ब्लॉग आणि किती आम्ही चालत जातोय, काय आम्हाला एक्सपिरियन्स होतोय. आत्ता बघायला गेलं तर भरपूर इकडे बी येताना भरपूर ट्रॅफिक वाटलेली आहे. त्याच्यावर थोडंसं ट्रॅफिक बघूनच या सगळं ट्रॅफिक काढणं चालू झालं आता. सरळ गेला ना त्या तिथं निघतात कंपनीकडे मंदिराकडे किल्लोस्करपाशी. किल्लोस्करपासून आत निघाला रस्ता आहे असा रस्ता जायला. पवारवाडीत झालं, पवारवाडीत तिथं रस्त्याला लागले की झालं. चालतंय काका, धन्यवाद. रामकृष्ण हरी. पिरू दे ठाणे पिराचं. इकडनं खाली नाही का सर? असं सरळ डोंगर चढून उतरायला नाही का जाता ना? नाही इकडनं असंच. रस्ता इकडे चालतंय, धन्यवाद काका. रामकृष्ण हरी. इकडे जा असं. मला एक आजोबांनी रस्ता सांगितला. आता तो जंगलाच्या मधल्या साईडने म्हणजे रानातनं चाललोय आम्ही आता. चला बघू आता रोड आम्ही कसं जातोय आणि किती वेळ लागला आम्हाला चालत जाण्यासाठी हे पण बघू. आता रोड बघा. आम्ही आहेत 4 जण. आता पहिल्या आधी 3 आम्ही 4 जण झाले. आता बघू कडकडेनी माऊलीच्या याच्या इकडे चाललोय आता. पावलं टाकलेली आहेत. किती वेळ लागेल, कशी वारी भेटल, कुठं दर्शन भेटल, काहीच आपल्याला माहिती नाही. 2 जण हे खाली बघत या रे. बाबळ आहे वरनं. गप्रे कशाला बोलवते उगा. चाललोय कसे बघा. जंगलाने चाललोय आता. किर्लोस्कर कंपनी कुठे गेली रे? किर्लोस्कर कंपनी कुठे गेली? इकडे राहिली. आपण इकडे चाललोय. आलो आलो या एक नंबर. यो कम बॅक. घाण केली हळू या. पाणी घाण हो. पाणी नका हातात दूध बसून. हळूहळू हळूहळू. काय नाही जास्त नाही या. कडकच आहे. काय असं टाकलेले काढून ठेवलेले. ज्याला राहायची राहणार. चांगलं केलंय हे. कुणी केलंय काय माहिती नाही, पण चांगलं केलंय. चंद्रकांत पाटील ह्या सरांनी केलेली इथं राहण्यासाठी व्यवस्था. भरपूर पुढं जंगलाने चालू आहे. वारं गार चालू आहे जंगलात. आता पर्यंत जायचंय. आता ऐकलं आम्ही विचारलं होतं त्याला 7 किलोमीटर पर्यंत चालत जाणे. 7 किलोमीटर चालल्याच्या नंतर आम्हाला वारीचं दर्शन भेटेल का हे बघू. वारकरी भरपूर इथं राहण्यासाठी बी आलेले हे पण बघा वाटलं तर. बघायला आलं तर पूर्ण आमचं जंगलातच वारी चालली आहे. कुठं चाललोय काहीच माहिती नाही. इकडे सगळे वारीचे आले. मुक्काम करण्यासाठी इथं जागा दिली आहे.
तर चला बघू आपण आता कसं आणि कुठं जातोय. आणि हे दोघं तर बघायचे. म्हणलं आता तिकडे डायरेक्ट जात येत नव्हतं. डायरेक्ट नाही येतं आलं म्हणलं इकडनं तर यावं म्हणलं पण इकडनं आलो होतो. इथली नाही आहे पुणे साईडचे पुणे सिटी पुण्यातली. आता इथून दर्शन घ्यावं म्हणलं वरनं. चालतं येऊ का हो? रामकृष्ण हरी. पालखी आम्ही आता पोहोचलोय. पोहोचलो आम्हाला नाश्ता भेटलाय. आलेला नाश्ता घेतला. चला बघू आता पुढं आपण कुठं जातोय. आम्ही आता ठिकाण जातोय भाऊ आपल्याला. ते आहे का चेंज आहेत की इधर कॅमेरा. निघले आत्ता आम्ही आलोय घाटाच्या वरच्या साईडला पहिलं ही विठ्ठलाची मूर्ती ज्या जागावर आहे त्या जागावर आम्ही आत्ता थांबलेलो आहे. तर चला बघू आता वारी येण्यासाठी किती वेळ लागणार आहे. काय ब्रो? जे हरी माऊली रामकृष्ण हरी. आता तुम्हाला लाईव्ह लोकेशन दिसणार आहे. म्हणजे तुम्ही घरला बसल्या तुम्हाला आता दर्शन होणार आहे माऊलीचं. येऊ का ब्रो? चला बघू दर्शन वेळ आलेलं आहे अंदाज जवळच. चला बघू आपण. आपण त्यांच्यासोबत आलेलो निखिल आणि ज्ञानेश्वर सोबत. ते दोघही जण दिसत नाही आपल्याला. दोघही जण कुठं गायब झालेत काय माहिती. आपण उगं पळापळ करत होतो फोटो व्हिडिओ काढण्यासाठी. तर दोघही जण हरवले. कुठे आहेत काय माहिती. चला बघू आपण हुडकू यांना पहिलं. पालखी आली ना आता. काय करा माहितीये का? त्या महाराजाच्या पालखीत
मानाच्या पालखीतला पहिला ती मानाचीच होती. पहिल्यांदा गाडा आहे चांगला. हे बी असू आता आपण पालखी ज्या जागावर ठेवतात त्या जागावर आहे. मागं क्रेज बघू शकता किती वारीला किती लोक येतात हे बघू शकता तुम्ही. दीपक जावळे सुंदरवन गावचे उपसरपंच चला आपण आता पुढच्या साईडला चाललोय. तर बघू आपण आपल्याला पालखीचं दर्शन रनिंगमध्ये भेटेल का हे बघू फक्त. ज्ञानेश्वर माऊलींचं आगमन होतंय. गडबड गोंधळ करू नका. पालखी मार्गातली गर्दी कमी करा. पोलीस यंत्रणेला सहकार्य करा. गडबड गोंधळ होण्याचं कुणी गैरवर्तन करू नका. मीना पुरचीकर अक्षय हॉटेलच्या समोर जा. मीना पुरचीकर पालखीच्या दिशेने पोलीस जाऊ नका. पालखीच्या दिशेने उंच फिरू नका कोणी. ज्यांच्या अंगावरती लाल टी शर्ट एक फक्त पालखीला खंड द्यायची. पाठीची बाजूला करायचं. सांगितलं दिंडी आतमध्ये घ्या. दिंडीला आतमध्ये येऊ द्या. पोलीस यंत्रणेला सहकार्य करा. आजची थोड्याच वेळात पालखी रथाचं आगमन होत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे.
युट्यूबर आहे ड्रोन सगळे युट्यूबर आहे. पोलीस यंत्रणेला विनंती आहे, विसाळ मंडपाच्या समोरच्या बाजूला जे तरुण होते त्यांना पाठीमागं घ्या. आले पब्लिक परत दाखवले टाकले. दुसरी पालखी होती तेव्हा. पलीकडे जायचं बरं अलीकडे जाणच नाही म्हणा. छत्रपती संभाजीराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुरंदरच्या पुण्यभूमीमध्ये संत आली 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 शक्यच नाही एवढं शक्य नाही. फोटो पण काढ पाहिला. स्वागत करायचे. ती पालखी खाली घ्या. लाल टी शर्ट वाले पालखीला पैसे करतील. लाल टी शर्ट वाले पालखी घेतील खाली. पोलीस यंत्रणेला सहकार्य करा. लाल टी शर्ट वाले फक्त पालखी खाली घेतील. एकटाच फ्लोट आहे.
लाल टी शर्ट मध्ये त्यांना सहकार्य करायचंय. फक्त लाल टी शर्ट वाले पालखी रथातून खाली घेतील. पोलीस यंत्रणेला सहकार्य करा. गडबड गोंधळ करू नका. आता काढली पालखी काढली सगळ्यांनी माऊलीचा जयघोष करायचा. जल्लोष चालू आहे. कॅमेरा प्ले करू. माऊली 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 दाबादाबी करू नका. पालखी सहज चला पुढे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. पुष्पवृष्टी करा. स्वप्नी ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या पालखी रथाचं आगमन झालेलं आहे. सर्व माऊली भक्तांचं मनपूर्वक माऊली 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 झेंडेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत. हरिभक्त पारायण नारायणपूर गावचे सगळेच आहे. एवढं वारकरी आलेले आहे. शास्त्राला सगळं माहिती असते. आणले असून पब्लिक थोडं आहे का माननीय उपमुख्यमंत्री त्यांच्या सौ शिवाई आता वाटलं बोला. ज्ञाने अवचल आत्ता आपण वारीचं दर्शन करून पुढं आलो आहे. पुढं आपण जेवढं चालत रिटर्न गेलो होतो जाताना तेवढंच आपण पुढं गेलो. आपल्याला अजून गाडीकडे जायचं आहे. आणि मेन मम्मी बी पुढं थांबली आहे. चला बघू आता मम्मी भेटते का नाही. मेन महत्त्वाचं कारण की गर्दी भरपूर आहे. तुम्ही थोड्या वेळ तुम्हाला कळून येईल की गर्दी किती आहे. चला बघू आता किती वेळ लागणार आपण आपल्याला पुढं जाण्यासाठी. संध्याकाळचे 7, 7:30, 8 वाजलेले आहेत. पब्लिक बघा अजून पण. गर्दी बघा गर्दी.
तो अजून ज्या जागेवर आपण गाडी लावलेली तो जागेवर चालत चाललोय. एवढं कचून पाय दुखायला लागल्यात, भरपूर त्रास व्हायला लागलाय. आता मागं बघू शकता, मागं ट्रॅफिक कशी आहे. त्याच्यावर लांब लावली होती गाडी ट्रॅफिकमध्ये लागू नये म्हणून. चला बघू अजून किती वेळ लागणार आहे. अजून 1 किलोमीटर जायचं असं दिसतंय. अजून 1 किलोमीटर लांब दिसतंय. चला बघू आता 1 किलोमीटर चालण्यासाठी अजून किती वेळ लागणार आहे आपल्याला, आणि घरी पोहोचण्यासाठी आपण किती वाजता पोहोचतो हे बी बघू. गाडी ॲक्सिडेंट. हे बी पोर सुरू आहे ना ते ड्रायव्हर, सगळे वारकरी आहेत. चला आत्ता आपण आलोय घरी. आत्ता वाजले रात्रीचे 12:39. तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट्स करून सांगा सगळ्यांनी.